Hello, hello dear students. Welcome to Sri Academy of Science Karad. So, last lecture we have seen about Lloyd's mirror. Coming to the next point, we are seeing Fresnel's bioprism. जसं मी आता लॉयड्स मिररच्या अगोदर थोडं मी सांगितलं होतं की नक्की आपल्याला काय करायचं आहे. लॉयड्स मिरर आपलं एक कन्सेप्ट आहे. तिथं काही जास्त डेरिव्हेशन वगैरे काय सांगितलेलं नाही किंवा फॉर्म्युला वगैरे काही त्यांनी दिलेलं नाही. पण थोडं एक्सप्लेनेशन त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला फक्त सांगितलं की त्याचा कन्सेप्ट काय आहे लॉयड्स मिररमध्ये. ठीक आहे, पॅटर्न कसा बघायला मिळतो, सेंट्रल मॅक्झिमम मिळतो की नाही. ठीक आहे, मग आता लॉयड्स मिररमध्ये आपल्याला काय कळालं की सेंट्रल मॅक्झिमा तुम्हाला मिळतच नाही किंवा तिथून खालच्या बाजूला तुम्हाला पॅटर्न बघायला मिळत नाही. फक्त पॅटर्न तुम्हाला वरच्या बाजूला बघायला मिळतोय जिथं तुमचा पॉईंट ऑफ सोर्स आहे आणि तिथं मिररची डायरेक्शन कशी ठेवली त्याच्यावर. ओके, फ्रिंजमेंटचं इक्वेशन आपण जे बघितलं वायडीएससी मध्ये तेच इक्वेशन तुम्हाला त्या लॉयड्स मिररमध्येही तुम्हाला बघायला मिळालं. आता तुम्हाला बघायचं आहे तो म्हणजे फ्रेस्नेल's बायोप्रिझम बघायचा आहे. आता कंडिशन जर आपण बघितल्या वायडीएससी मध्ये आपण ब्राईट पॉईंट बघितला किंवा डार्क पॉईंट बघितला तिथं कंडिशन कशी होती, एक म्हणजे एन लॅम्बडा, दुसरा म्हणजे 2n-1 लॅम्बडा बाय 2 असे त्या कंडिशन होतात, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पण त्याच्याबरोबर अपोजिट आपल्याला ते बघायला मिळालं. कशामध्ये, तर त्या लॉयड्स मिररमध्ये. ठीक आहे, म्हणजे जिथं पॉईंट मॅक्झिमम होता तिथं तुम्हाला 2n-1 लॅम्बडा बाय 2 किंवा लॅम्बडा डी अपॉन 2d असं ते इक्वेशन मिळतंय. आणि मिनिमासाठी किंवा डार्क पॉईंटसाठी तुम्हाला n लॅम्बडा डी अपॉन डी किंवा n लॅम्बडा अशी तुम्हाला ती कंडिशन तुम्हाला लॉयड्स मिररमध्ये बघायला मिळते. ठीक आहे, आता येतोय कुठं, आता येतोय फ्रेस्नेल's बायोप्रिझम मध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या. आता फ्रेस्नेल's बायोप्रिझम म्हणजे आपण काय सांगतोय, आपण एक अगदीच स्मॉल प्रिझम कन्सिडर करतोय, व्हेरी स्मॉल प्रिझम, आणि त्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल किती असणार आहे, अबाउट 1 डिग्री. त्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल किती असणार आहे, 1 डिग्री. असे दोन प्रिझम मी घेतले, दोन प्रिझम, आणि ते दोन प्रिझम मी एकत्र केले, म्हणजे ते प्रिझम मी जोडल्यामुळं मला हे प्रिझम असे काहीतरी बघायला मिळाले की जेणेकरून तिथला रिफ्रॅक्टिंग अँगल हा 1 डिग्री, इकडचा रिफ्रॅक्टिंग अँगल मला 1 डिग्री, आणि तो बायोप्रिझम मी इथं कन्सिडर केला. म्हणून त्याला काय म्हणलं, बायोप्रिझम. म्हणजे दोन प्रिझम एक केला म्हणून त्याला आपण म्हणतोय बायोप्रिझम. ठीक आहे, म्हणजे आता ह्या रिफ्रॅक्टिंग अँगल पहिल्या प्रिझमचा, हा रिफ्रॅक्टिंग अँगल दुसऱ्या प्रिझमचा. मग ह्याला मी म्हणतो लेट अस कन्सिडर दिस ॲज अल्फा. मग ह्या अँगलला आपण किती म्हटलं आता इथं, अल्फा. अल्फा इज द रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ द प्रिझम. ठीक आहे, मग ह्या पहिल्या प्रिझमचा इथं तुम्हाला अल्फा मिळतोय, दुसऱ्या प्रिझमचा तुम्हाला इथं अल्फा तुम्हाला मिळतोय. ठीक आहे, आता काय होणार, आता आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला लाईट आपण प्रिझम मध्ये पास करतो तर ती प्रिझम मध्ये काय होणार आहे, ते प्रिझम मध्ये बेंड होणार आहे. प्रिझम मध्ये काय होणार आहे, बेंड होणार आहे टुवर्ड्स दी नॉर्मल. कारण लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. ओके, आता पॅटर्न जर बघायचं असेल तर पुन्हा आपल्याला कोरंट सोर्सेस आणले पाहिजेत, आणि ते कोरंट सोर्सेस म्हणजे दोन्ही सोर्सेस, एक म्हणजे S1 दुसरा म्हणजे S2. आता जसं लॉयड्स मिरर मध्ये एकच सोर्स दिला होता तसंच आपल्याला बाय प्रिझम मध्ये पण आपल्याला एकच सोर्स दिलेला आहे, आणि तो सोर्स म्हणजे इथं S. आता फिगर बघा, तिथं काय केलं, एक सोर्स कन्सिडर केलाय, एका ठराविक अंतरावरती आपण हे प्रिझम प्लेस केलाय, आणि तो प्रिझम म्हणजे कोणता प्रिझम, बाय प्रिझम आपण त्याला म्हणतो. आणि थोडं बघितलं तर एक स्क्रीन आहे, सेंटर पॉईंट आहे. ठीक आहे, आणि तो कुठेतरी वरती आता पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. ओके, मग आता कशा पद्धतीने लाईट ट्रॅव्हल करणार आहे, काय होईल. आता दोन सोर्स असल्याशिवाय तर आपल्याला पॅटर्न बघायला मिळणार नाही. सध्या तर आपल्याला एकच सोर्स आहे. मग एका सोर्स पासून आपल्याला ते दोन सोर्सेस क्रिएट करायचे, म्हणजे आपल्याला तो दोन्ही सोर्स मध्ये डिस्टन्स किती पाहिजे, स्मॉल डी पाहिजे. ओके, तो डिस्टन्स आपल्याला इथं मिळणार आहे, आणि त्याचबरोबर सोर्सेस पण आपल्याला दोन मिळणार आहेत. कसे मिळतात ते बघा. आता इथून ती लाईट ट्रॅव्हल केली, ती कुठे गेली, त्या प्रिझम मध्ये गेली. इथून ती लाईट ट्रॅव्हल करून कुठे आली, प्रिझम मध्ये आली. ठीक आहे, आता प्रिझम मध्ये आल्यानंतर तिथून काय झाली, ती लाईट, तिथून ती लाईट बेंड होणार. तिथून ती लाईट काय होणार आहे, बेंड होणार, आणि बेंड झाल्यानंतर ती डायरेक्टली अशी जाईल, ती डायरेक्टली इथं अशी जाईल. ठीक आहे, म्हणजे इथून ती सरळ स्ट्रेट न जाता तो बेंड झाला आणि कुठे गेला, स्ट्रेट त्या स्क्रीनवरती गेला. कळतंय. ठीक आहे, म्हणजेच हा अँगल तुमच्या लक्षात आला का नाही, इकडचा अँगल कोणता, तर हा अँगल म्हणजे तुमचा डेव्हिएशन, जे तुम्हाला ऑलरेडी 11th मध्ये झालेला आहे. ठीक आहे, डेल्टा. मग आता एखादा फॉर्म्युला काय आठवतंय का, डेल्टा
इज इक्वल टू डेव्हिएशनचा डेल्टा इज इक्वल टू बघा बरं किती लोकांना आठवतं डेल्टा इज इक्वल टू ए म्यू मायनस 1 असं ते इक्वेशन आहे किती लोकांना आठवतंय बघा ए म्यू मायनस 1 ए म्यू मायनस 1 पण आता ए म्हणजे काय त्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल आहे पण इथं रिफ्रॅक्टिंग अँगल काय घेतला आपण अल्फा कन्सिडर केलाय त्यामुळे इथं ए च्या ठिकाणी मला काय मिळेल अल्फा बघायला मिळेल डेल्टा इज इक्वल टू अल्फा इन ब्रॅकेट म्यू मायनस 1 व्हॉट इज म्यू म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द प्रिझम बाय प्रिझम ओके मग तसं मला इकडे पण डेव्हिएशन मिळेल इथं पण मला सेम फॉर्म्युला बघायला मिळेल पण आता त्याचं काय आपल्याला घेणं देणं नाही पण तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे आता ही लाईट गेली प्रिझम मध्ये गेल्यानंतर तो बेंड झाला तो इथं पोहोचला इथून तो इथं पोहोचला तसंच मी अजून एक लाईट ट्रॅव्हल करतोय तो इथं गेला इथून तो इथं आला पुन्हा ती लाईट बेंड झाली पुन्हा ती लाईट बेंड झाल्यानंतर ती लाईट अशी इकडे गेली ती लाईट इथून अशी इकडे गेली ठीक आहे म्हणजेच काय झालं रे पुन्हा ती लाईट बेंड होऊन पुन्हा तुम्हाला त्या स्क्रीनवरती जाऊन पोहोचली क्रॉस झाली ओके इकडं पण ती लाईट ट्रॅव्हल करत गेली आता काय मिळालं तुम्हाला इथं पॅटर्न तुम्हाला बघायला मिळाला तुम्हाला काय बघायला मिळाला पॅटर्न बघायला मिळाला आणि तो म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न ठीक आहे म्हणजे आता आपण तुम्ही म्हणाल पॅटर्न कसं काय बघायला मिळाला कारण दोन सोर्स असल्याशिवाय आपल्याला पॅटर्न बघायला मिळत नाही मग आता जे लाईट्स गेले बघा आता काय होतं इथून एक लाईट पास केली इथून एक दुसरी लाईट पास केली इथून एक लाईट पास केली इथून एक दुसरी लाईट पास केली आता हे जर मी पाठीमागच्या बाजूला मी एक्सटेंड केला असा ठीक आहे आणि इथून मी हे असं जोडलं तसंच मी इथून हे पाठीमागं असं एक्सटेंड केलं इथून मी हे असं जोडलं म्हणजे मला इथं S1 मिळालं मला इथं S2 मिळालं दीज आर द अगेन व्हर्च्युअल सोर्सेस म्हणजे ह्या एका सोर्स पासून मिळालेले मला हे दोन सोर्सेस म्हणजे पुन्हा S1 आणि S2 काय दीज आर द टू व्हर्च्युअल सोर्सेस म्हणजे पुन्हा तुम्हाला इमेजेस मिळाल्या पुन्हा त्या इमेजेस मिळाल्या त्या एसच्या इमेजेस तुम्हाला मिळाल्या एक म्हणजे S1 दुसरा म्हणजे S2 ठीक आहे मग आता एका सोर्स मधून आल्यामुळे पुन्हा या दोघांचा फेज डिफरन्स काय राहणार आहे S1 आणि S2 S1 कुणापासून मिळालाय S पासूनच मिळालाय S2 कुणापासून मिळालाय S पासूनच मिळालाय मग आता हे दोन्ही पण सोर्सेस जे S पासून मिळाले ते एका सोर्स मधून आल्या असल्यामुळे त्यांच्या दोघांचा मला जो फेज डिफरन्स जो आपण बघतोय तो काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे कॉन्स्टंट म्हणून ते दोन्ही सोर्सेस काय असणार आहेत आपले कोव्हरंट सोर्सेस कोणते सोर्सेस कोव्हरंट सोर्सेस मग आता हे जर दोन कोव्हरंट असतील तर साहजिकच आपल्याला स्क्रीनवरती काय बघायला मिळेल आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न बघायला मिळेल मग आता साहजिकच आता लॉइड मिरर मध्ये होतं तसं इथं काय होत नाही इथं तुम्हाला वायडीसी सारखं मिळालं म्हणजे इथं तुम्हाला सेंटरला सेंट्रल मॅक्झिमा मिळेल म्हणजे इथला पाथ डिफरन्स किती असणार आहे 0 डेल्टा एक्स इज इक्वल टू 0 ओके त्यानंतर इथून तुम्हाला वरच्या बाजूला एक पॅटर्न बघायला मिळेल तुम्हाला खालच्या बाजूला एक पॅटर्न बघायला मिळेल येते लक्षात म्हणजे इथं सेम बिहेवियर तुम्हाला वायडीसी सारखं मिळतं देर इज नो चेंज देर इज नो चेंज जसं तुम्ही वायडीसी मध्ये केलं तसं तुम्ही ह्या बाय प्रिझम मध्ये करता म्हणजे तुम्हाला जर इथला पॉईंट पी घेतला आणि इथला जर तुम्हाला वाय फाइंड करायला सांगितला तर वाय काय पुन्हा फ्रिंज विड्थ आहे आणि वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी हे परत तुम्हाला फ्रिंज विड्थचं इक्वेशन तुम्हाला बघायला मिळेल येते का लक्षात लय काही किचकट नाहीये अगदी सोपं आहे पहिल्यांदा काय करताय एक सोर्स एस घेताय त्या सोर्स मधून त्या प्रिझम मध्ये लाईट पास करताय ती लाईट त्यामध्ये गेल्यानंतर तिथून ती बेंड झाली ती सरळ निघून गेली इथं पण सरळ निघून गेला इथं पण तो सरळ निघून गेला दुसरी लाईट ज्यावेळेला पास करतोय तर तो तिथून अजून बेंड होतोय पण तो क्रॉस जातोय ठीक आहे क्रॉस गेल्यामुळे तुम्हाला इथं पॅटर्न तुम्हाला बघायला मिळाला मग त्याचे सोर्सेस कसे तयार होणार तर ती लाईट आपण पाठीमागे एक्सटेंड केली तर तुम्हाला इथं दोन व्हर्च्युअल सोर्सेस तुम्हाला बघायला मिळतात ठीक आहे मग हे झाले तुमचे टू व्हर्च्युअल सोर्सेस तिथून तुम्हाला जो पॅटर्न बघायला मिळतो म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न विच इज सीन ऑन द स्क्रीन मग पुन्हा तुम्हाला सेंट्रल मॅक्झिमा जिथं पाथ डिफरन्स तुम्हाला 0 मिळेल तिथून वरती तुम्हाला ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट तसंच तुम्हाला खालच्या बाजूला पण ब्राईट आणि डार्क पॉईंट तुम्हाला बघायला मिळतील ओके समजले तर बरे ठीक आहे आता एक पॉईंट आता महत्वाचा आहे मेन कन्सेप्ट आहे बघा मेन कन्सेप्ट मीडियम आपण आता चेंज करतोय आता सध्या हा एक्सपेरिमेंट कुठं तयार केला आपण एअर मीडियम मध्ये तयार केलाय ठीक आहे वायडीएससी पण आपण एअर मीडियम मध्येच तयार केला
आता मेन कन्सेप्टकडे येतोय. आपण जर त्यांचा मीडियम जर बदलला, बघा माझा पॉइंट काय आहे, इफ आय चेंज द मीडियम ऑफ YDSC एक्सपेरिमेंट ऑर फ्रेस्नेल बायप्रिझम एक्सपेरिमेंट, म्हणजे पूर्ण YDSC एक्सपेरिमेंट एअर मीडियम मधून घेऊन मी डायरेक्टली कुठं प्लेस करतोय, मीडियम मध्ये प्लेस करतोय. तसंच मी बायप्रिझम घेतोय, एअर मीडियम मधून काढतोय आणि एका मीडियम मध्ये प्लेस करतोय. मग आता हे प्रिझमचा एक्सपेरिमेंट असेल किंवा YDSC एक्सपेरिमेंट असेल, जर एअर मीडियम मधून जर मी दुसऱ्या मीडियम मध्ये जर प्लेस केला तर त्याच्यामध्ये फरक काय पडणार, व्हॉट विल बी द चेंज. देयर इज अ ड्रास्टिक चेंज इन द एक्सपेरिमेंट बाय परफॉर्मिंग इट. मग ज्या वेळेला हे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले तिथं त्यांना बदल जाणवला आणि तो बदल मी तुम्हाला तिथं सांगतोय. मग पहिल्यांदा मी आता बायप्रिझमच घेतो. तर आता बघा, बायप्रिझमचा एक्सपेरिमेंट ज्या वेळेला मी त्या वॉटर मध्ये मी जर प्लेस केला, मीडियम आहे ना, वॉटर इज द मीडियम. आता सध्या एअर मीडियम आहे, आता मी त्याला कुठे घेऊन जातोय, वॉटरमध्ये घेऊन जातो. वॉटरमध्ये घेऊन गेल्यानंतर काय होईल, ओके, काय होईल. मग आता बायप्रिझमच्या ऐवजी पहिल्यांदा मी YDSC घेतो, म्हणजे त्या फॉर्म्युलावरून तुम्हाला इथला फॉर्म्युला तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, इमॅजिन करा आता YD एक्सपेरिमेंट तुमच्या समोर आहे. ठीक आहे, हा बायप्रिझम आहे, YDSC नाही आहे. YDSC म्हणजे काय येणार, S1 S2 येणार, इथून आला, इथून आला, हा तुमचा O पॉईंट सेंट्रल मॅक्सिमम, हा P पॉईंट, हा तुमचा Y, इथला डिस्टन्स D, इथला डिस्टन्स कॅपिटल D. ठीक आहे. आता हा एक्सपेरिमेंट तुमचा एअर मीडियम मध्ये परफॉर्म झालाय, पण आता हा टोटली तुमचा वॉटरमध्ये गेला, पाण्यामध्ये गेला. ठीक आहे. आता वॉटरमध्ये गेल्यामुळे काय होणार आहे, वेव्हलेंथ वाढणार का कमी होणार. मेन कन्सेप्ट येतोय, वेव्हलेंथ वाढणार का कमी होणार. ज्या वेळेला एअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये ज्या वेळेला लाईट जाते त्यावेळेला ती लाईटची वेव्हलेंथ काय होणार, इन्क्रीज ऑर डिक्रीज. साहजिकच मीडियम मध्ये गेल्यामुळे लाईट ती डिक्रीज होणार, बरोबर. मग आता वेव्हलेंथ डिक्रीज झाली, पहिल्यांदा वेव्हलेंथ किती होती, मॅक्झिमम होते. आता ती वॉटरमध्ये गेल्यामुळे ती वेव्हलेंथ काय झाली, मिनिमम झाली. ठीक आहे. म्हणजे आपण एक एक्झाम्पल मी सांगतो, सुरुवातीला एअर मीडियम मध्ये होता असताना तो 2 लॅम्बडा म्हणून जात होता, 2 लॅम्बडा म्हणून. पण तसं मी त्याला वॉटरमध्ये प्लेस केला की तो 1 लॅम्बडा म्हणून जायला लागला, म्हणजे तुझी वेव्हलेंथ काय झाली, चेंज झाली. ठीक आहे. तुमचा मी एकच मिनिट, तर तिथे मी तुम्हाला डायरेक्टली इक्वेशन देतो. मी वॉटरमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस काय झाला, म्हणजे आता फ्रिंज विड्थ जी आपल्याला बघायला मिळाली, ती फ्रिंज विड्थ किती होती, y = लॅम्बडा d अपॉन स्मॉल d, असं ते इक्वेशन होतं. पण आता वॉटरमध्ये गेल्यानंतर मी काय म्हणतो, y' म्हणतो. ठीक आहे. मग हा तुमचा y a साठी, आता मला हे वॉटरसाठी पाहिजे तर मी w म्हणतो, विच इज इक्वल टू, तिथं काय मिळणार आहे तुम्हाला, y अपॉन म्यू. म्हणजे इथं तुमची फ्रिंज विड्थ काय होणार आहे, इथं तुमची फ्रिंज विड्थ डिक्रीज होणार आहे इन YDSC एक्सपेरिमेंट. हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. y' म्हणजे इथं वॉटर आला, नुसता y म्हणजे एअर आला, म्हणजे y' = y अपॉन म्यू. आता इथं काही जास्त एक्सप्लेनेशन नाहीये, पण जसं तो वेव्हलेंथ त्याची कमी झाल्यामुळे तो पॅटर्न तुमचा काय होणार आहे, कमी होणार आहे. याच्या लक्षात, म्हणजे इथंच तुम्हाला आन्सर मिळतंय, वेव्हलेंथ कमी झाल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे, इथं डायरेक्टली तुम्हाला फ्रिंज विड्थ कमी मिळणार आहे. याच्या लक्षात. मग इथं तो फॉर्म्युला आहे, y water = y upon u. म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या, आणि असं लिहा, इन YDSC एक्सपेरिमेंट, फ्रिंज विड्थ decreases in water. Fringe width decreases in water. नोट डाऊन करून घ्या आणि हा फॉर्म्युला पण लिहून घ्या. आता फक्त काय असतंय, ज्यावेळेस तुम्ही न्यूमरिकल ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करणार तर त्या ठिकाणी तुम्हाला
कदाचित तो वाय बघायला मिळेल, कदाचित तुम्हाला बीटा सुद्धा बघायला मिळेल. बीटा पण आपण काय वेळेला घेतो म्हणजे दिलेल्या टर्मनुसार. असं काय नाही की इथं फक्त वायस दिलाय तर वायस घ्यायचंय, तर काय वेळेला तुम्हाला बीटा पण दिला असणार आहे, बीटा घेऊ शकताय, किंवा तुम्हाला त्यावेळेला एक्स पण सांगितलं असेल, एक्स पण तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, डझंट मॅटर व्हॉट इट इज गिव्हन, यू शुड नो व्हॉट इट हॅज टेकन ओव्हर देअर. ओके, तुम्हाला ते माहित पाहिजे की काय घेतलंय ते. ठीक आहे, आता हे समजलं असेल तर आपण बायप्रिझमला जाऊया. आता बायप्रिझम मध्ये काय होतं, बायप्रिझम मध्ये थोडा ह्याच्यापेक्षा उलट चेंज करतोय, बदल करतोय थोडा. काय बदल करतोय, आता ज्या वेळेला वायडीएस एक्सपेरिमेंट आपण पूर्णपणे वॉटरमध्ये घेऊन गेल्यामुळे तिथं जरा त्याचा चेंजेस बघायला मिळाले. तिथं फ्रिंज विड्थ वाढायच्याऐवजी तिथं फ्रिंज विड्थ काय झाली, तिथं कमी झाली. पण आता सेम प्रोसेस इथं पण होणार आहे. आता ज्या वेळेला बायप्रिझमचा एक्सपेरिमेंट मी पूर्णपणे पाण्यामध्ये घेऊन गेलो, तर आता त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 मिळाले. एक ऑलरेडी त्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याकडे होताच, पण त्याचबरोबर वॉटरचा पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासचा मिळेल आणि एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला वॉटरचा बघायला मिळणार आहे. ठीक आहे, मग आता वायडीएससीचा एक्सपेरिमेंट करायला मी वॉटरमध्ये घेऊन गेलो, तर तो काय झाला, तिथं फ्रिंज विड्थ त्याची डिक्रीज झाली, डिक्रीज. ठीक आहे, पण बायप्रिझमचा त्यामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं फ्रिंज विड्थ त्याची इन्क्रीज झाली, इन्क्रीज, बदल, चेंज, उलट झालं. वायडीएस एक्सपेरिमेंट पाण्यामध्ये नेल्यानंतर तुझी फ्रिंज विड्थ काय झाली, कमी झाली. पण बायप्रिझम पाण्यामध्ये नेल्यानंतर बायप्रिझमची फ्रिंज विड्थ वाढली. कशामुळं, तर अजून एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्यामध्ये वाढल्यामुळं. ऑलरेडी ग्लास तर होताच, पण त्याचबरोबर वॉटरही आला आणि त्यामुळे फ्रिंज विड्थ काय झाली, इन्क्रीज झाली. तर इथं तुम्हाला ते एक्सप्रेशन मी तुम्हाला सांगेन, ते एक्सप्रेशन काय लिहायचं ते. ठीक आहे, मग आता जसं तुम्ही इथं एक्सप्रेशन आता वायडीएससी साठी घेतलेलं आहे, तसं मी एक्सप्रेशन तुम्हाला इथे लिहून देतो, ते नोट डाऊन करून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला इट इज, प्लीज नोट डाऊन. वाय वॉटर इज इक्वल टू म्यू जी मायनस 1 अपॉन म्यू जी मायनस म्यू डब्ल्यू into by A. This is the formula for बायप्रिझम एक्सपेरिमेंट. म्हणजे फ्रिंज विड्थ वॉटर मध्ये जर बघायचं असेल तर म्यूजी मायनस 1 आपण म्यूजी मायनस म्यू डब्ल्यू इंटू वाय टू ए साठी येणार. ठीक आहे, जर बघा लगेच तुम्हाला प्रूफ पण मिळेल. सपोज जी म्हणजे म्यूजी जर मी 0 केला, 0 म्हणजे मी जर हा प्रिझम काढून घेतला, थोडक्यात परत तो वायडीएससी झाला. थोडक्यात प्रिझम काढला म्हणजे वायडीएससी झाला ना. मग 2 सोर्सेस मी कन्सिडर करणार, मग 2 सोर्सेस मधून मला ते पॅटर्न बघायला मिळेल, इंटरफरन्स पॅटर्न. ठीक आहे, मग म्यूजी जर 0 झाला तर फक्त वॉटरच राहिला. मग वॉटर राहिला तर इथं बघा इक्वेशन काय येत आहे, विच इज इक्वल टू 0 मायनस 1 अपॉन 0 मायनस म्यू डब्ल्यू इंटू बाय एअर, आणि मायनस मायनस कॅन्सल म्हणजेच बाय एअर अपॉन म्यू डब्ल्यू. म्हणजे तुम्हाला परत एक इक्वेशन मिळालं, त्याच्यावरून तुम्हाला एक इक्वेशन मिळालं. म्हणजे वायडीएस एक्सपेरिमेंट तुमचा प्रूव्ह होतोय की तिथं फ्रिंज विड्थ तुमची काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. पण इथं मात्र फ्रिंज विड्थ त्याची काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ह्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल तुम्हाला घेणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो इन्क्रीज कशा पद्धतीने होतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल मी घेतो. मग त्यासाठी पहिल्यांदा हे नोट डाऊन करा, दिस इज द मेन फॉर्म्युला. ठीक आहे, अजून एक फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला सांगू का नको हा प्रश्न पडलाय मला. तर एक फॉर्म्युला इथं मिळतोय, तो सांगतोच मी इथं. हे नोट डाऊन करून घ्यापर्यंत पॉज करा, हे सगळं नोट डाऊन करा, प्लीज नोट डाऊन. हे सगळं नोट डाऊन करून घ्या, पॉज करा. ठीक आहे, रब करो. ओके, एक फॉर्म्युला तयार होतोय, तर तो फॉर्म्युला काय तयार होतो त्याला बघा. ह्या दोन्ही सोर्स मधला डिस्टन्स किती आहे आपल्याकडे, डी. मग इथला डिस्टन्स किती येणार आहे, d/2. इथला डिस्टन्स किती येणार आहे, d/2. ठीक आहे, मग आता इथं मला एक ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे.
हा मला एक ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे, इथे मला एक ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे असा. ठीक आहे. आता इकडचा अँगल मला किती बघायला मिळेल, म्हणजे हा थोडक्यात मी एक्सटेंड केला तर इकडचा मला डेल्टा मिळतोय, तो इथे मी वरच्या बाजूला बघितला होता. ठीक आहे. जर हा डेल्टा असेल तर इथं पण मला काय मिळणार, डेल्टाच मिळणार आहे, अल्फा म्यू मायनस 1 असं ते इक्वेशन असणार आहे डेल्टाचं. ठीक आहे. मग आता ह्याच्या अपोजिट मला इकडचा अँगल किती मिळणार आहे, इकडचा अपोजिट अँगल म्हणजे पुन्हा मला हा अँगल पण डेल्टाच मिळणार. ओके. मग आता फॉर ट्रायंगल मी असं म्हणतो, फॉर ट्रायंगल S2 आणि एक पॉइंट घेतो त्याला मी म्हणतो इथं M, S2 M. हा एक ट्रायंगल मी इथं एक कन्सिडर केलेला आहे, म्हणजे डेल्टाचं इक्वेशन मी लिहिलेलं आहे. तर डेल्टा म्हणजे किती आहे तर सॉरी अल्फा म्यू मायनस 1. तर डीचं इक्वेशन आपल्याला इथं एक मिळते, डीचं इक्वेशन. तर बघा फ्रॉम फिगर, आता इथं तुमचा काय 90 डिग्री आहे, म्हणजे SN तुम्हाला काय मिळतं, हायपो मिळतोय. ठीक आहे. मग आता SN तुमच्या डिस्टन्स नाहीये, SN चा डिस्टन्स तुमच्याकडे नाहीये. ठीक आहे. मग तुमच्याकडे S2 चा डिस्टन्स आहे तो म्हणजे d/2 आणि एक म्हणजे S2M तुम्हाला घेता येईल, S2M तुम्हाला घेता येईल. आता सपोज हा टोटल डिस्टन्स मी जर D कन्सिडर करतो तर काय वेळेला तुम्हाला हे डिस्टन्स पण तुम्हाला दिले जातात. मग ह्याला मी म्हणतो स्मॉल a, ह्याला मी म्हणतो स्मॉल b. म्हणजे सोर्सेस पासून बाय प्रिझम पर्यंत डिस्टन्स किती आहे A आणि बाय प्रिझम पासून मी स्क्रीनचा डिस्टन्स किती घेतोय B. मग टोटल डिस्टन्स मला किती मिळणार, D इज इक्वल टू A प्लस B. D इज इक्वल टू A प्लस B. न्यूमेरिकलमध्ये त्या फॉर्ममध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल असू शकतात, ते तुम्हाला त्यापर्यंत सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. मग आता इथं मी इक्वेशन काय घेतो, टॅन डेल्टाचं इक्वेशन मी घेतो. तर टॅन डेल्टा मला किती मिळेल, व्हॉट इज टॅन डेल्टा, टॅन डेल्टा इज इक्वल टू d/2 अपॉन A अपोजिट टू द ऍडजसंट. म्हणजे जिकडे d/2 मिळाला ह्याचा डिस्टन्स मला किती मिळाला, A मिळाला. d/2 अपॉन A विच इज इक्वल टू d अपॉन 2A, d अपॉन 2A. त्याचबरोबर हा प्रिझम तुम्ही जर बघितला तर तुम्हाला तो ट्रायंगल दिसतोय. आता इथं फिगर मध्ये दिसतोय, कारण त्याला आपण झूम मध्ये आपण त्याला फिगर ड्रॉ केलेले. ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही हातात घेतला तर तुम्हाला अगदीच प्लेन ग्लास असल्यासारखा दिसेल, पण तुम्ही त्यावरती बोट जर फिरवलं तर तुम्हाला जाणवेल की तो ट्रायंग्युलर शेप मध्ये आहे. म्हणजे एवढा तो बारीक आहे, म्हणजे तो प्रिझम इमॅजिन करा किती लहान असेल. ठीक आहे. मग आता त्याचा अँगल, तो प्रिझम लय लहान असल्यामुळे त्याचा अँगल पण काय असणार आहे, व्हेरी स्मॉल. म्हणजे मी असं म्हणतो अल्फा इज व्हेरी स्मॉल. मग आता कंडिशन आपल्याला माहित आहे, इफ अँगल इज व्हेरी स्मॉल sin alpha is similar to tan alpha is similar to alpha. sin theta असेल तर sin theta tan theta तुम्हाला बघायला मिळेल, किंवा tan theta असेल तर तुम्हाला फक्त theta तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे हे कधीची कंडिशन, इफ अँगल इज व्हेरी स्मॉल. मग अल्फा इज व्हेरी स्मॉल, therefore sin alpha is similar to tan alpha which is similar to. आता डेल्टाच्या फॉर्म मध्ये मी घेऊ शकतो, म्हणजे डेल्टा इथे येणार, डेल्टा इथे येणार, डेल्टा डेल्टाच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग इक्वेशन मला काय मिळेल, डेल्टा इज इक्वल टू D अपॉन 2A. ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट. डेल्टा इज इक्वल टू D अपॉन 2A, इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरं इक्वेशन म्हणजे काय ना, दुसरं इक्वेशन म्हणजे ही डेल्टाचं इक्वेशन. डेल्टा इज इक्वल टू अल्फा इन ब्रॅकेट म्यू मायनस 1, इक्वेशन नंबर 2. आता इथं दोन्हीकडे लेफ्ट हँड साइड तुमचं सेम आहे, जेणेकरून तुम्ही राईट हँड साइड तुम्ही इक्वेशन दाखवू शकता. From 1 and 2, from 1 and 2, what you will get, B upon 2A is equal to alpha mu minus 1. Therefore, arrange the equation B is equal to 2A mu minus 1 alpha. इथं तुम्हाला एक इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन तुम्ही त्या एअर मीडियम साठी घेताय, म्हणजे इथून तुम्ही त्याला एअर मीडियम द्या. डी एअर इज इक्वल टू 2A म्यू मायनस 1 अल्फा. ठीक आहे. डी एअर इज इक्वल टू 2A म्यू मायनस 1 अल्फा. ठीक आहे. हा आपण एक पॉइंट नोट डाऊन करूया. पॉज करा, नोट डाऊन करा, पॉज करा, नोट डाऊन करा. सिमिलरली मला तेच इक्वेशन जर वॉटर मध्ये लिहायचं असेल तर काय ना,
तिथं येणार डी वॉटर म्हणजे डी डब्ल्यू इज इक्वल टू तिथं येणार 2a इन ब्रॅकेट म्यू मायनस 1 तिथं येणार अल्फा म्हणजे इक्वेशन ऍज इट इज. फक्त आता ग्लास पण आहे आणि वॉटर पण आहे. ठीक आहे, ग्लास पण आहे वॉटर पण आहे त्यामुळे इक्वेशन तुम्हाला काय मिळणार आहे तिथं मिळणार आहे तुम्हाला वॉटर आणि ग्लास. वॉटर आणि ग्लास म्हणजे ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर म्हणजे म्यू जी आपण म्यू डब्ल्यू असं ते इक्वेशन असणार आहे. लिहितो मी वॉटर ग्लास मायनस 1 अल्फा म्हणजेच dw is equal to 2a ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर मायनस 1 इंटू अल्फा असं ते इक्वेशन आहे. ते इक्वेशन लिहून घ्या. ठीक आहे, ते इक्वेशन लिहून घ्या. आणि अजून एक फॉर्म्युला तयार होतोय. आता जर वायचा फॉर्म्युला तुम्ही जर डायरेक्टली घेतला तर वायचा फॉर्म्युला काय आहे फ्रिंज विड्थचा y इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. लॅम्बडा डी अपॉन डी इकडचं झालंय का हे रद्द करतोय. we know y is equal to lambda d upon small d therefore y is equal to lambda. आता इथं d आहे तो म्हणजे d म्हणजे काय d is equal to a plus b आहे. ठीक आहे, ती व्हॅल्यू मध्ये इथून घेतो a plus b डिवाइडेड बाय जर आता a मिडियम मध्ये जर असेल तर a मिडियमचे इक्वेशन काय आहे तर हे इक्वेशन तुम्हाला मिळेल म्हणजे की 2a म्यू मायनस 1 अल्फा. म्हणजे एखादं न्यूमरिकल तुम्हाला दिलं असेल तर न्यूमरिकल मध्ये तुम्हाला जर रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स जर फाइंड करायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. इथे लक्षात म्हणजे तुम्हाला म्यू जर काढायचा असेल तर तुम्हाला जसा फॉर्म्युला तुम्हाला डी जर दिला होता त्यामध्ये म्यू येतोय तो फॉर्म्युला फक्त त्या फ्रिंज विड्थ मध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे सबस्टिट्यूट करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला ते इक्वेशन मिळणार आहे. आणि सपोज हे जर पूर्ण एक्सपेरिमेंट जर पाण्यामध्ये असेल तर पुन्हा तुमचा एक फॉर्म्युला तुम्हाला इथं मिळतोय तर तुम्हाला ग्लास आणि वॉटर तर विथ रिस्पेक्ट टू मिडियमसाठी इक्वेशन तुम्हाला मिळते. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ग्लासचा इंडेक्स किती असतो आणि वॉटरचा इंडेक्स किती असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे ग्लास आपल्याला किती मिळते जी इज इक्वल टू 1.5 आणि म्यू वॉटर इज इक्वल टू 1.33. These are the refractive indices किंवा refractive index for glass and water. आता लक्षात हे झालं तुमचं y एअर साठी. जर तुम्हाला y वॉटर साठी जर पाहिजे असेल तर तुम्हाला हेच इक्वेशन मिळणार आहे. फक्त इथं चेंजेस तुम्हाला काय मिळणार आहे यूजी अपॉन म्यू डब्ल्यू मायनस 1 इंटू अल्फा. ठीक आहे, हे दोन्ही इक्वेशन लिहून घ्या. आणि मी म्हणतो y एअर साठी तसंच y वॉटर साठी पण लिहून घ्या. y वॉटर साठी काय ना y water is equal to lambda a plus b divided by 2a mu g upon mu w minus 1 into alpha. ठीक है, नोट डाउन करा. प्लीज नोट डाउन the formulas. These are the main formulas which are very important in numericals for JEE and NEET. हे तुम्हाला पुस्तकात कुठं दिलेलं नाहीये. ह्या कन्सेप्ट आहेत की जिथं तुम्हाला एक्सप्लेन केल्या आणि त्याबरोबर तुम्हाला फॉर्म्युला दिलेले. ठीक आहे, हे फॉर्म्युला तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यामुळे फॉर्म्युला तुम्हाला वेगळं आहे. जसं मी प्रत्येक वेळ सांगत असतो की टॉपिक झाल्यानंतर आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण एका पेजवर सगळे फॉर्म्युला लिहून काढतोय. तसेच हे फॉर्म्युला आहेत. हे फॉर्म्युला व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला टू सॉल्व्ह JEE क्वेश्चन अँड नीट क्वेश्चन्स. एक एक्झाम्पल आपण आता इथे सोडवतोय. हे नोट डाउन झाला असेल तर बघा एक एक्झाम्पल घेऊया. ह्याच्यावरती मी काय करेन मी एक एक्झाम्पल तुम्हाला मी नंतर सोडवायला देईन. या फॉर्म्युलावरती एक 2-3 एक्झाम्पल आहेत ते मी सोडवायला देईन. आणि आता मी एक फॉर्म्युला तुम्हाला सोडवायला घेतो की त्याचा फ्रिंज विड्थ पाण्यामध्ये गेल्यानंतर कसा इन्क्रीज होतो तो फॉर्म्युला आपण डायरेक्टली एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करतो की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तो इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला. ओके, ठीक आहे.
Example, a whole biprism, experiment is immersed in water, a whole biprism experiment is immersed in water. Fringe width in air is y air किंवा बीटा मध्ये घेतो बीटा air and refractive index of material biprism material and water are 1.5 and 1.33 respectively. 1.5 and 1.33 respectively. Find value of fringe width. Find value of fringe width in water. Options: A, beta air, B, 2 beta air, C, 3 beta air, D, beta air upon 3. If you know the formula, you can solve it before I could solve over here. ठीक है? Pause करा and solve करा. Pause the video and solve before I solve. ठीक आहे? सोल्युशन बघायला आपल्याला आता इथं आता बऱ्याच जणांनी सोडवलं असेल, पॉज करून सोडवलं असेल, आन्सर आला असेल, तो आपण चेक करा. त्यांना सुटल्याला त्यांनीही बघा म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं ते. एक म्हणजे तुम्हाला काय दिलंय क्वेश्चन परत रीड करून घ्या. ए होल बायप्रिझम एक्सपेरिमेंट इज इमर्स्ड इन वॉटर, म्हणजे सगळा बायप्रिझम एक्सपेरिमेंट कुठं प्लेस केलाय? वॉटरमध्ये प्लेस केलाय. ठीक आहे. फ्रिंज विड्थ इन एअर किती आहे? तर बीटा एअर, म्हणजे एअर मधली फ्रिंज विड्थ किती आहे? तर बीटा एअर. आणि बीटा एअर मध्ये किती असणार आहे? तुम्ही इथे लिहितो बीटा एअर इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी, एवढं इक्वेशन देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ बायप्रिझम मटेरियल अँड वॉटर आर, म्हणजे इंडेक्स तुम्हाला दिलेला आहे कशाचा? मटेरियलचा आणि वॉटरचा. मग तो किती? बायप्रिझमचा 1.5 आणि वॉटरचा किती? 1.33. ठीक आहे. काय करायचं आहे? फाइंड व्हॅल्यू ऑफ फ्रिंज विड्थ इन वॉटर. वॉटरसाठी फ्रिंज विड्थ आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता एक तर ती इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार आहे? कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे ती इन्क्रीज होणार आहे. मग कशी इन्क्रीज होणार आहे ते आता बघूया. ठीक आहे. मग आता फ्रिंज विड्थ काय फॉर्म्युला होता फ्रिंज विड्थ वॉटरसाठी? फ्रिंज विड्थ बीटा वॉटर, म्हणजे वाय वॉटरचा फॉर्म्युला काय होता? वाय वॉटरचा फॉर्म्युला तो फॉर्म्युला घ्या. काय होता? म्यूजी मायनस 1 अपॉन म्यूजी मायनस म्यू डब्ल्यू द बीटा ए. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. व्हॉट विल बी द व्हॅल्यूज? म्यूजी किती? 1.5 मायनस 1 अपॉन 1.5 मायनस 1.33 then बीटा एअर. सॉल्व करा किंवा डायरेक्ट तुम्ही म्यूजी कसा घेतला? म्यूजी 2/3 तरी घेतला तरी चालेल आणि इकडे 4/3 घेतला तरी चालेल. ठीक आहे. ब्लॅक आणि वॉटरसाठी सॉल्व करा आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. बीटा वॉटर इज इक्वल टू 3 times बीटा एअर. 3 times बीटा एअर means what is the answer? Option number C.
आलं का? झालं का इन्क्रीज? किती पटीने वाढला? 3 टाइम्सनं तो इन्क्रीज झाला. किती इन्क्रीज झाला? 3 टाइम्सनं तो इन्क्रीज झाला. आणि अपोजिट तुम्ही वायडीएस मध्ये जर करायला गेला तर तो काय होणार? 3 टाइम्सनं तो डिक्रीज होणार आहे. म्हणजे तुम्ही जर उलट सॉल्व्ह करायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की तो कमी होतोय. येतं लक्षात? म्हणजे इफ वायडीएस एक्सपेरिमेंट इज प्लेस्ड इन वॉटर, फ्रिंज विड्थ डिक्रीजेस, and if bipresm is placed in water, fringe width increases. These are the difference between YDS and bipresm for fringe width in water. ठीक आहे? म्हणजे वॉटरची कन्सेप्ट तुम्हाला आता क्लिअर झाली असेल. ठीक आहे? होप सो यू हॅव लाईक द लेक्चर. तुम्हाला हे लेक्चर नक्कीच आवडलं असेल, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. आणि तरीही जर तुमच्या अजून काय शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्हाला माझा नंबर माहित आहे. ठीक आहे? आणि जर नक्कीच लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक द लेक्चर, लाईक करायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज त्याला सबस्क्राईबही करून टाका. ठीक आहे? ओके, थँक्यू फॉर टुडेज लेक्चर. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण येणार आहोत नवीन पॉईंट घेऊन, तो म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न. ठीक आहे? वायडीएससीचे आता टोटली सगळे पॉइंट्स क्लिअर झालेले आहेत विथ JEE अँड नीट. म्हणजे त्या दोन्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे तुम्हाला पाहिजे होतं ते सगळे लेक्चर तुम्हाला त्या पद्धतीनं झालेले आहेत. फक्त आता MCQ तुम्ही सॉल्व्ह करत राहा. काही अडचण आली तर मी तुम्हाला आहेच, सॉल्व्ह करून देतोय. पण त्या पद्धतीनं तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे? ओके, थँक्यू.